हॅलो. हॅलो, नमस्कार दादा. हा. साईमतचे प्रतिनिधी बोलते जळगाववरून भारती सवरणे. हा बोल. भाजप नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिप मधील संभाषणावर तुमची पहिली अधिकृत प्रतिक्रिया पाहिजे होती. मी ते क्लिप ऐकली. हा. त्याच्यामध्ये गिरीश महाजन अश्लील भाषेमध्ये अश्लील शब्दामध्ये टिप्पणी करतोय. हा. त्यावेळेस खरं म्हणजे गिरीश महाजनांनी त्याला थांबवायला पाहिजे होते, की अशा शब्दात बोलू नये. परंतु त्याने ते थांबवलं नाही. हा. विजय चौधरी हा मुळामध्ये क्रिमिनल आहे. बरोबर. त्याला बायकांविषयी वगैरे बोलणं हे काही नवीन नाही आहे. हा. त्याच्यावर आधी एक 376 केस दाखल आहे त्याच्यावर. आणि अशा रीतीने कुणाची बदनामी करणं, कुणावर खोटे आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. जुना भारतीय जनता पार्टी आणि नवीन भारतीय जनता पार्टीतलं हे अंतर आहे. जुना भाजप हा एक संस्कारित पक्ष होता. अशी वाह्यातपणा त्याच्यामध्ये नव्हता. आणि आता जो उठतो तो काही बरडत राहतो, कारण हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले नाही. हे बाहेरून आलेले लोक आहे. हा काँग्रेसमध्ये होता वर्षानुवर्ष. बरोबर. दादा, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अत्यंत वैयक्तिक स्वरूपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आणि चिखलफेकी मागे काय कारण असू शकते या सगळ्या? नाही, माझ्यावर माझ्या कुटुंबावरच केले असं नाही. त्याच्या अशा 50 क्लिप आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या संदर्भामधल्या त्या बाहेर आल्या नाही, त्या माझ्याकडे आहे. त्या सर्वांमध्ये त्यांनी एकमेकांवर असेच आरोप केले असले. कधी स्मिताताईशी बोलताना काही बोललेलं आहे, कधी भागवत कराडांशी बोलताना काही बोललेलं आहे. असं काही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बळबळ केलेली आहे. पण याच्यावर नियंत्रण ठेवलं नव्हतं पार्टीने. आज ते व्हायरल झाल्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला. त्याला हाकललं नाही त्याला पक्षातून. राजीनामा त्याने दिला आहे. या अश्लील भाषेविरुद्ध आता तुमचं काय पुढचं आक्रमक भूमिका असणार आहे? नाही, मी आमचे वकील आहे, त्यांच्याशी चर्चा केली आहे. ओके. आणि एक 2-3 दिवसामध्ये त्याच्यावर परत एक फौजदारी FIR करणार आहे. बरोबर. आणि या संपूर्ण प्रकाराबाबत तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किंवा गृहमंत्र्यांकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे औपचारिक तक्रार करणार आहात का? नाही, या सगळ्या कॅसेट मग वरिष्ठ निश्चित पाठवणार. ही महाराष्ट्राचा पाठवायची गरज नाही, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी ते ऐकलेलं आहे. पण दिल्लीला वरिष्ठ जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्याकडे हे नक्की मी पाठवणार आहे. बरं. तक्रार करणार आहे. हो, ठीक आहे दादा, धन्यवाद.